आद्य क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे सेवा फाउंडेशनच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती संत गाडगे महाराज उद्यान, पाटील नगर, त्रिमूर्ती चौक, सिडको येथे विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली आहे। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली आहे। त्यानंतर समाजहिताच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। फाउंडेशनच्या पुढाकाराने श्री साईनाथ ब्लड सेंटरच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे। तसेच परिसरातील महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी, 40 वर्षांवरील नागरिकांना त्यांच्या नंबरनुसार मोफत चष्म्यांचे वाटप, थायरॉइड तपासणी, न्यूरोथेरपी, आयुर्वेदिक थेरपी विषयी मार्गदर्शन, तसेच आभा कार्ड, ई श्रम कार्ड आणि आयुष्मान भारत कार्ड नोंदणीसह विविध मोफत सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक महानगरपालिकेच्या नगरसेविका साधनाताई पवन मटाले, पूनमताई महाले, कविताताई नाईक, नगरसेवक मुरलीधर भांबरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष छबू नागरे, शिवसेना जिल्हा प्रमुख तथा एनटीबीचे सदस्य ललित बाविस्कर, भारत जाधव यांच्यासह सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम संतोष वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली संतोष वसंत डोंगरे, अजय ब्रह्मदेव देवकटे, सुनील गजानन कांबळे, सतीश सोपान भालेराव, निलेश राजकुमार वाघमारे, प्रदीप जगत वाघमारे, पंजाब विश्वनाथ डोगरे, प्रवीण नामदेव कांबळे, पवन अशोक रणबाळे तसेच फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य आणि समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतलाय। समाजोपयोगी उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। जय लहुजी, क्रांतिकारी जय लहुजी। सगळ्यांना जयंतीनिमित्त हा कार्यक्रम इथं पाटील नगर ग्राउंडला उपस्थित केला। त्याच्यात आम्ही दरवर्षीप्रमाणे सगळा आपला समाज घेऊन हे कार्यक्रम चांगल्या प्रकारे राबवत आहे। त्या उद्देशाने आजचा कार्यक्रम पूर्ण मातंग समाजाला चांगला वाटेल असा हा कार्यक्रम केलेला आहे आम्ही। आणि धन्यवाद। जय लहुजी। त्यांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तुम्ही सर्वांनी आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते दादा। आज या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आद्य क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे सेवा फाउंडेशन यांच्या वतीनं रक्तदान शिबिर असेल, सेवाभावी तुमचं आभा कार्ड असेल, आभा कार्ड असेल, या ठिकाणी समाजाच्या उपयोगी येणारं आणि समाजातील उपेक्षित घटकाला कशाची गरज आहे त्याची गरज बघून जे उपक्रम राबवले जातात ते हे आद्य क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे सेवा फाउंडेशन मार्फत दरवर्षी वर्षभर असे विविध उपक्रम केले जातात। आणि जर आपल्याला एखाद्या महापुरुषाचा आदर्श घ्यायचा असेल आणि त्यांच्या विचारांनी जर प्रेरित व्हायचं असेल तर त्यांना अपेक्षित असलेलं काम आपण करावं आणि तेच ह्या संस्थेचे अध्यक्ष करतायत, ही फार आनंदाची गोष्ट आहे। मी माझ्या जाधव परिवारातर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेभाऊ उद्देशी सामाजिक संस्थेतर्फे त्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो। आणि असंच काम त्यांनी चालू राहावं, कारण एखादी जर तरुण पिढी घडवायची असेल, समाजामध्ये जर तुम्हाला विविध क्षेत्रात काम करायचं असेल तर एक सामाजिक मूवमेंट करणं गरजेचं असतं आणि तेच हे करतायत याचा मला सार्थ अभिमान वाटतो। जय भीम, जय लहुजी। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त इथे जो कार्यक्रम करण्यात आला त्या कार्यक्रमाप्रसंगी मला जो मान दिला सत्कार करून त्याबद्दल मी आभारी आहे। ही 106वी जयंती आज समाजामध्ये जी रुजू झालेली आहे, लोक जी परंपरा कायम ठेवलेली आहे, अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल थोडक्यात जर सांगायचं झालं तर अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यामध्ये फक्त 1.5 दिवस शिक्षण केलेलं आहे। ते शाळेमध्ये 1.5 दिवस गेले असतानाही त्यांनी समाजामध्ये इतकी छान परंपरा आणि क्रांती निर्माण केलेली आहे आणि त्या क्रांतीच्या पावलावरती पाऊल ठेवून आपण त्यांचा आदर सत्कार दरवर्षी जो साजरा करतात त्याबद्दल मला खूप अभिमान आहे।
जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने तुम्ही आज इथे मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. आणि महिला वर्ग आपल्या अण्णाभाऊ साठेंच्या निमित्ताने खूपच सुंदर अशा नटून थटून अगदी अशा येल्लो कलरच्या साड्या घालून आलेल्या आहेत. मलाही तुम्ही सांगायला पाहिजे होतं, म्हणजे मी त्याच थीममध्ये आली असती. खूपच सुंदर दिसत आहेत सगळ्या. आणि या सारख्याच आपण आपले सामाजिक अशी कामं आपण करायचीच आहे. त्याच्यामुळे आपल्या पुढील जे मुलं आहेत, पुढची भावी पिढी आहे, त्यांना हे सगळं समजतं, कळतं की यानुसारच आपली संस्कृती ही पुढे जात असते. आपण अशीच कामं करत राहायची आहे. धन्यवाद. पुढच्या वर्षी लक्ष राहू द्या. जय लवजी. आज आपल्या लोकशाहीर मी बबन गायकवाड, सामाजिक कार्य करणारे आम्ही लोक सगळे बाहेरगावून आलेले. आज आमच्या मुलांनी जे धाडस करून आज आपलं 3रं वर्ष आहे. रक्तदान शिबिर असेल, तुमचं आज डोळे तपासणी, शुगर तपासणी, हे सगळे कार्यक्रम, थायरॉईड तपासणी जोमाने चालू आहे. कमीत कमी जवळजवळ 350 चष्मे वाटप आतापर्यंत झालेले. आणि जी आता ही नवीन पिढी जी आहे, आमची तरुण पिढी जी आहे, यांचं उपक्रम फार चांगला आहे. आणि असाच प्रत्येक ठिकाणी उपक्रम राबवला गेला पाहिजे आणि चांगल्या तऱ्हेत कार्यक्रम झाला पाहिजे. आज आपण आपले अण्णाभाऊ साठे यांची जर जयंती करत असेल तर आमचे मुलं कुठल्या प्रकारची वर्गणी घेणे किंवा पावत्या फाडणे किंवा कोणाकडे जाऊन जबरदस्ती रोडवर दुकानावर पावत्या फाडणे हे काही करत नाहीत. स्वतःच्या खर्चातून पैसे करून सगळे उपक्रम हे राबवतात. चांगल्या तऱ्हेत कार्यक्रम घेतात आणि समाजाला कुठंतरी या गोष्टीची चालना मिळते आणि शिकायला मिळते. आज यांच्यामुळे आज आमच्या एरियात सगळ्या मुलांना चांगल्या गोष्टी घडणार आहेत अशी ही चालना आहे. आणि सगळ्यांना आता अनेक नेते आमचे असतील, परंतु त्यांची जयंती वेगळी असते, आमची जयंती वेगळी असते. असे कोणीही उपक्रम राबवत नाही. 100 लोक रक्तदान करता हा फार मोठा विषय, हा साधा विषय नाही आहे. कारण ज्या गोष्टी गरजू आहेत, ज्या गोष्टी घडल्या पाहिजे, ज्या गोष्टी केल्या पाहिजे, ह्याच गोष्टी करतात. आणि यांच्यावर सगळ्यांवर मला बबन गायकवाड, मी 30-35 वर्ष सामाजिक कार्य करतो. मला माझ्या मुलावर, एवढ्या मुलांवर फार अभिमान आहे, गर्व आहे. आणि हे गर्व यांनी असंच कायम ठेवावं. आणि दरवर्षी यांचा कार्यक्रम, यांना शुभेच्छा. आणि हा कार्यक्रम दरवर्षी वाढत गेला पाहिजे आणि यांनी असेच उपक्रम राबवले पाहिजे ही माझी विनंती. 2 शब्द बोललो, थांबून घेतो. जय भीम, जय लवजी, जय शिवराय. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.